दादांच्या विमानात अपघाताचा गुन्हेगार अखेर सापडला. 3 महिन्यानंतर अजितदादांना न्याय मिळाला. 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघाताचं खरं सत्य अखेर उघडकीस आलंय, जेव्हा एक व्हिडिओ CIDला सापडला. तो व्हिडिओ विमानाच्या आतला होता आणि ज्याच्यामध्ये या विमानाचा गेम करणारा सूत्रधार सापडलाय. होय, ही बातमी ऐकून कदाचित कोणाचाच भरोसा बसत नाहीये, पण ही बातमी 100% खरी आहे. थेट पुरावाच CIDच्या हाती लागल्यामुळे आता न्याय मिळाला. खरं तर 3 महिन्यापूर्वी ही दुर्घटना घडली होती. अचानक झालेल्या घटनेने महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. संपूर्ण राज्यामध्ये अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चा रंगत होत्या. कोणी म्हणत होते घातपात आहे, तर कोणी म्हणत होते अपघात आहे. पण आज जेव्हा एक नवीनच व्हिडिओ समोर आलाय आणि तो व्हिडिओ खुद्द अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी समोर आणलाय आणि त्यामध्ये जे काही पाहायला मिळाले त्याने सगळा देश हादरलाय. कारण की हा व्हिडिओ विमानाच्या आतमधलाय आणि हाच व्हिडिओ पाहून महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. आता हा व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या मुलाने समोर आणल्यामुळे तो खोटा आहे असे कोणीच म्हणू शकत नाही. खरं तर या विमान अपघाताबाबत अनेक शंका कुशंका होत्या. काही दिवसांपूर्वी सरकारी रिपोर्ट देखील या विमान अपघाताचा आला होता, ज्याची वाट लोक आतुरतेने पाहत होते. पण तो रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये 5 अशा वेगळ्याच गोष्टी समोर आल्या होत्या की त्यांनी या अपघातावर आणखीनच शंका उपस्थित केल्या होत्या. पण अखेर स्वतः जय पवार यांनी तो विमानाच्या आतमधला व्हिडिओ बाहेर काढल्यामुळे आता सगळं सत्य उघडकीस आले असून या अपघाताचा खरा सूत्रधार अखेर समोर आला. आता हा व्हिडिओ विमानाच्या आतमधला आहे, त्यामुळे सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि स्वतः जय पवारांनी हा व्हिडिओ समोर आणल्यामुळे आता अखेर दादांना खरोखर न्याय मिळालाय. आता सगळीकडे ही चर्चा सुरू झालीये. पहा, काय त्या संपूर्ण खोट्या अफवा पसरवल्या होत्या की दादा जिवंत आहे, दादा परत येणार, अशा अफवा मुद्दाम पसरवल्या. कारण याच्या मागचा सगळ्यांचा उद्देश हाच होता की लोकांचं लक्ष मुख्य गोष्टीवरून हटले पाहिजे. पण अखेर जय पवार यांनी करून दाखवलं आणि CIDच्या हाती तो व्हिडिओ दिला. आणि याच व्हिडिओमध्ये दिसला तो मुख्य सूत्रधार. त्याचं नाव ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. एक असं नाव की ज्याची कल्पनाच कोणी केली नव्हती. खरं तर हे पितळ उघड पाडण्यामागे जय पवार यांचा मोठा हात आहे. तसं बघितलं तर जय पवार हे तसे जास्त प्रसिद्धी जोतात येत नाहीत. स्वभावाने एकदम शांत आणि संयमी आहेत. पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी हा व्हिडिओ अगदी पाताळातून शोधून काढला आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आता अभिमानाची गोष्ट मानली जाते. हा व्हिडिओ आता CID चौकशीसाठी सगळ्यात मोठा आणि भक्कम पुरावा बनलाय. आणि यामुळे या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळणं आता अगदी 100% नक्की मानलं जातंय. या सगळ्यातून एक असं धक्कादायक नाव समोर आलंय जे नाव याआधी कधीच कोणाच्या चर्चेत आलं नव्हतं. एक असं नाव ज्याचा कोणी स्वप्नात सुद्धा अंदाज लावला नसेल. जी व्यक्ती दादांच्या अगदी जवळ असायची, त्यांच्यासोबत नेहमी वावरायची असं बोललं जातंय, त्या माणसाने पाठी तसा खंजीर कसा खुपसला असेल, अशी मोठी शंका आता लोकांच्या मनात घर करू लागलीय. ज्या क्षणी हा व्हिडिओ समोर आला आणि जेव्हा हे नाव उघड झालं, तेव्हा जे सामान्य कार्यकर्ते दादांच्या जाण्याने ढसाढसा रडत होते, त्यांच्या डोळ्यात आता संतापाची मोठी आग पेटलेली दिसतीये. बदल्याची भावना मनात निर्माण झालीये. काल परवापर्यंत टीव्हीवर आणि सोशल मीडियावर दादा अजूनही जिवंत आहेत, दादा पुन्हा परत येतील, अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात होत्या. पण अचानक एक सरकारी रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमधल्या 5 गोष्टींनी या अपघाताचा पूर्ण पटच पलटून टाकला. खरं सांगायचं तर या रिपोर्टमुळे लोकांच्या मनात आधीच मोठी खळबळ उडाली होती. पण त्यातच आज हा नवीन व्हिडिओ समोर आल्याने आणखीनच मोठा स्फोट झालाय. गेल्या 48 तासांत या अपघाताबाबत अशा काही धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्यात ज्या गेल्या 3 महिन्यात कधीच समोर आल्या नव्हत्या. या दुर्घटनेचं खरं चित्र पहिल्यांदाच लोकांसमोर स्वच्छ झालंय. मग नेमकं काय सत्य समोर आलंय या अपघाताबाबत? कोण आहे तो पडद्यामागचा खरा सूत्रधार? त्या व्हिडिओमध्ये नेमकं कोण दिसून आलंय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच वादळ घोंगावू लागलंय? कोणतं असं बडप्रस्थ समोर आलंय जे नाव आत्तापर्यंत दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता? का सर्वसामान्य जनतेला मुद्दाम खोट्या माहितीच्या जाळ्यात अडकवून ठेवलं गेलं? या सरकारी अहवालात नेमक्या कोणत्या 5 गोष्टी उघड झाल्या? खरंच हे विमान कुठे आदळलं होतं? विमान बारामतीत कोसळलं नव्हतं तर मग नेमकं कुठे कोसळलं? विमानाची उड्डाणाची वेळ कशी काय बदलली? लोकांपासून ही गुप्त माहिती का लपवून ठेवली गेली? आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं काय गुपित समोर आलेलं आहे, ही सगळी सविस्तर आणि सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. 28 जानेवारी अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा दिवस एक मोठा काळा दिवस ठरला, जो कोणीच विसरू शकणार नाही.
ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांचा एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. आता हा अपघात घडल्या लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका आणि प्रश्न उभे राहिले होते. काही मंडळी म्हणत होती की हा निव्वळ एक अपघात होता, तर काही लोकांचा असा आरोप होता की हा खूप मोठा घातपात आहे. पण तब्बल 3 महिन्यांच्या काळानंतर या अपघाताचं खरं कारण काहीतरी तिसरंच निघालं, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. पहा, या अपघाताला आता बऱ्याच महिन्यांचा अवधी उलटून गेलाय, तरी सुद्धा महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील हे वादळ अजून शांत झालेलं नाहीये. गेल्या 48 तासात या अपघाताबाबत अशा काही खळबळजनक बातम्या समोर आल्यात, ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा बुरखा टराटरा फाडलाय. सगळ्यात आधी एक सरकारी अहवाल समोर आला, ज्याने या विमान अपघाताच्या 5 अशा भयानक गोष्टी उघड केल्या, ज्याने या संपूर्ण केसचा पायाच हलवून सोडला. कारण या अपघाती विमानाच्या उड्डाणाची जी मूळ वेळ होती, ज्या वेळेला ते विमान मुंबईवरून निघणार होतं, ती वेळच बदलली गेली. एक अशी माहिती ज्याने अख्ख्या महाराष्ट्रात घबराट पसरवलीय. पण तितक्यात जय पवारांनी एक नवीन व्हिडिओ समोर आणला. एक असा व्हिडिओ ज्याने या प्रकरणाचं सगळं गुपित बाहेर काढलंय. टप्प्याटप्प्याने ही सगळी माहिती आपण समजून घेतोय. नीट लक्ष देऊन ऐका. गेल्या 3 महिन्यांपूर्वी तुम्ही जे काही ऐकलं होतं ते सगळं साफ खोटं ठरलंय. टीव्ही चॅनल्सवर ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या त्या 100% खोट्या आणि बनावट निघाल्या आहेत. कारण आज जे सत्य समोर आलंय ते अत्यंत भयानक आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचा अधिकृत सरकारी रिपोर्ट आला असून आजपर्यंत टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या बातम्या किती खोट्या होत्या हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय. या रिपोर्टमधला सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे अपघाताची जागा बदलली गेली. आधी असं सांगण्यात आलं होतं की विमान धावपट्टीच्या जवळ कोसळलं, पण प्रत्यक्षात ते रनवेपासून 50 मीटर दूर एका निर्जन जागी झाडी झुडपात कोसळून त्याचे तुकडे झाले होते. म्हणजेच आजवर टीव्हीवर दाखवला गेलेला विमानाचा ढिगारा हा मूळ जागेवर नव्हताच. मग हा ढिगारा तिथे कोणी आणि कसा काय जमा केला? जर विमान 50 मीटर पलीकडे जाऊन आदळलं होतं, तर मग जी विमानाची जागा टीव्हीवर दाखवली जात होती ती नेमकी कशाची होती? हा पहिला मोठा प्रश्न या रिपोर्टमुळे निर्माण होत होता. आता खरं तर 28 जानेवारीला ही सगळी दुर्घटना घडली, पण 27 तारखेच्या त्या रात्री म्हणजे आदल्या रात्री नेमकं काय घडलं होतं याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. अखेर त्या नवीन व्हिडिओने 27 तारखेच्या रात्रीचं गूढ उकलल्याची चर्चा आता रंगू लागलीये. 27 तारखेला दादा त्यांच्या सरकारी बंगल्यावरून मुंबईमधून निघणार होते पुण्यासाठी, आणि तिथून त्यांना बारामतीला जायचं होतं. साधारणपणे रात्री 10 वाजायची वेळ झाली होती. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला स्पष्ट सांगितलं होतं की गाडी तयार ठेवून सगळी तपासणी करून घे, आपल्याला उद्या अगदी पहाटेच निघायचंय, असे आदेश त्यांनी दिले होते. पण रात्री ठीक 10 वाजता त्यांना एक अचानक फोन आला. या एका फोनने सगळी सूत्र हलवून सोडली आणि त्यांचा रस्त्याचा प्रवास थेट विमानामध्ये बदलला गेला. मंत्रालयातील एक महत्वाची फाईल असून त्यावर तुमची सही अत्यंत तातडीची आहे. दिल्लीवरून ही फाईल आलीये, अशा प्रकारचा फोन आल्याची चर्चा सुरू झाली. त्यांनी या फाईलवर स्वाक्षरी करणं अत्यंत गरजेचं होतं असं पलीकडून फोनवर सांगण्यात आलं होतं. मग ती फाईल घेऊन या असं म्हटल्यानंतर मंत्रालयात त्या फाईलची शोधाशोध सुरू झाली. पण ती फाईल त्या ठिकाणी वेळेवर सापडलीच नाही. त्यांना मुद्दाम पहाटे 4 वाजेपर्यंत तिथेच थांबवून ठेवलं गेलं, जेणेकरून त्यांच्या प्रवासाचा ठरलेला मुहूर्त चुकावा आणि नाईलाजाने त्यांना विमानाचा पर्याय निवडावा लागला. दरम्यान याच सोबत तिथे जो पायलट होता त्या पायलटच्या बाबतीतही एक दुसरी मोठी माहिती समोर येणार होती. पण इकडे विमानाचं जे बुकिंग करण्यात आलं होतं ते विमान गुजरातवरून विमानतळावर आल्याची बातमी नंतरच्या काळात व्हायरल झाली होती. पण त्या विमानाच्या अवतीभवती काही अनोळखी चेहरे संशयास्पद रीतीने फिरत असल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या होत्या. रोहित पवार यांनी सुद्धा वेळोवेळी हेच सांगितलं होतं की विमानतळावर कोणीतरी येऊन विमानासोबत छेडछाड केल्याचा मोठा दावा त्यांनी केला होता. पण आज जय पवार यांनी जो भक्कम पुरावा समोर आणलाय तो एक असा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये VSR कंपनीचे जे मालक आहेत ते मालक थेट पायलटच्या शेजारी बसून अगदी शांतपणे झोपलेले त्यात दिसत आहेत. अशा प्रकारचा एक व्हिडिओ त्यांनी जाहीर केलाय. म्हणजेच किती मोठा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा तिथे या विमानाच्या बाबतीत केला गेला हेच त्या व्हिडिओमधून स्पष्टपणे समोर आलंय. जर त्या विमान कंपनीचा मालकच इतका बेजबाबदारपणे झोपू शकतो, तेही जेव्हा तो स्वतः को पायलटच्या भूमिकेत तिथे हजर असताना झोपतो, तर मग त्याच्या विमानाची काय अवस्था असेल असा गंभीर प्रश्न यातून निर्माण होतोय. आता नक्कीच या प्रकरणावर आणखी पुढे गेल्यानंतर काही नवीन गोष्टी आपल्याला समजणार आहेत, नवीन माहिती समोर येणारच आहे. आता हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खात्री आहे की तुमच्या मनात संतापाची एक मोठी लाट उसळली असेल आणि अनेक प्रश्न
निर्माण झाले असतील. मित्रांनो, सोशल मीडियावर या युगात अशा संवेदनशील बातमी किंवा घडामोडी समोर आल्यानंतर केवळ एक प्रेक्षक म्हणून शांत राहणे आता चालणार नाही, कारण आपल्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत घडलेल्या या भयानक घटनेचे सत्य जर जगासमोर आणायचे असेल तर तुमची म्हणजे सामान्य जनतेची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ संपवताना मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन या प्रकरणातील सत्याला अधिक वाचा फोडू शकतो आणि या संपूर्ण प्रकाराला एक वेगळ्या पातळीवर नेऊ शकतो. तुम्हाला आता एक सोपी आणि पण अत्यंत प्रभावी गोष्ट करायची आहे. या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि तिथे तुम्हाला काय वाटतं ते अगदी मोकळेपणाने व्यक्त करा. तुम्हाला काय वाटते, हा खरोखरच एक भीषण अपघात होता की यामागे आणखी काही राजकीय षडयंत्र दडलेले आहे? याचे उत्तर तुमच्या शब्दात नक्की लिहा. कमेंट करताना केवळ एका ओळीत न लिहिता तुम्हाला तुमच्या मुद्द्यावर सर्वात जास्त शंका वाटते त्याविषयी सविस्तर लिहा. त्यामुळे या व्हिडिओची पोहोच वाढेल आणि हा व्हिडिओ थेट त्या तपास यंत्रणांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल जे या प्रकरणाचा तपास करत आहेत. कमेंट केल्यानंतर दुसरी पायरी म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावर पोहोचेल. तर लगेच शेअर करा. जितक्यात जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तितका दबाव या प्रकरणाच्या चौकशीवर वाढेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की या व्हिडिओमध्ये दाखवलेला हा पुरावा खरोखरच धक्कादायक आहे तर कमेंट बॉक्समध्ये जस्टिस फॉर दादा असा हॅशटॅग वापरायला अजिबात विसरू नका. तुमचा हा छोटासा प्रयत्न या संपूर्ण प्रकरणाला न्याय मिळवण्यासाठी खूप मोठा हातभार लावू शकतो. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्ही अद्याप आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण प्रकरणाशी जोडलेली प्रत्येक नवीन अपडेट, CID चौकशी समोर येणारे प्रत्येक नवीन नाव, जय पवार आणि पुढे कोणता नवीन खुलासा करणार आहेत याची सगळी माहिती सर्वात आधी तुमच्या घेऊन येणार आहोत. चला तर मग भेटूया. वेळ गमावू नका. थेट कमेंट बॉक्समध्ये जा, तुमचे मत नोंदवा, हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि न्यायाच्या या लढ्यात आपले योगदान द्या. धन्यवाद.